अळूच्या पानांची शेती करणारे शेतकरी तसे कमीच, पण जळगाव जिल्ह्यातल्या अनोरा गावचे शेतकरी अळूचं पीक घेत आहेत। गेल्या 30 वर्षांपासून अनोरा गावचे 30 ते 35 शेतकरी अळूच्या पानांची शेती करतात। दिलीप पाटील हेही त्यापैकीच एक। आज आपण त्यांच्या अळूच्या पानांची शेतीची यशोकथा जाणून घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहोत। अनोरी जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातलं एक भाजीपाला पिकवणारं गाव। पण या गावात भाजीपाल्याच्या पिकांबरोबर गेल्या 30 वर्षांपासून अळूची शेती केली जातीये। गावातले दिलीप पाटील हे अल्पभूधारक शेतकरी गेल्या 25 वर्षांपासून अळूची शेती करतायत। या शेतीतून त्यांनी चांगला उत्कर्ष साधलाय। आम्ही कम से कम 25 ते 27 वर्षापासून आम्ही अळूची करतोय आणि जानेवारी किंवा जून महिन्यामध्ये आम्ही अळूची लागवड करतो आणि त्याचे सर लावणीचे सर जो आहे ते कोडोपणे म्हणजे कोयबर राहतं आपलं 2-1.5 फुटाचं, त्यानं त्याच्या सहाय्यानं आम्ही सर पाडतो आणि त्याची जे लावणी करतो ते 6 इंच 8 इंचावर लावणी करतो आम्ही। दिलीप पाटील टप्प्याटप्प्यानं 10 गुंठ्यांपासून ते 1 एकरापर्यंत अळूची लागवड करतात। बहुतांश शेतकरी जानेवारी किंवा पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर जूनमध्ये अळूची लागवड करतात। त्यासाठी निरोगी आणि साधारण मोठ्या लिंबाच्या आकाराचे कंद वापरतात। लागवडीपूर्वी शेतीची नांगरट वखरण करून मशागत केली जाते। प्रति एकरी 10 ते 12 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत शेतात टाकलं जातं। त्यानंतर लहान कोळप्यात दोरी बांधून 1-1.5 फूट अंतरावर सरी पाडतात। सरीत पाणी सोडल्यावर भिजलेल्या वरंब्यावर कंदाचं रोपण करतात। लागवडी करतेवेळी आम्ही लहान लहान वाफे करतो, नागमोडी करून त्याच्यात पाणी सोडतो, पाणीमध्ये लागवड करतो आणि 4-6 इंचावर त्याची लावणी करतो आम्ही कंदाची। पाणी सोडल्यानंतर मग ते 1.5-2 महिन्यानं बारीक कोंब निघतात। एका 5 गुंठ्याला म्हणजे सव्वा क्विंटल कण लागतात माझ्या माहितीप्रमाणे। पाणी आम्ही हप्त्यातून म्हणजे हिवाळ्यामध्ये थोडं कमी लागतं आणि मे जूनमध्ये म्हणजे 1 दिवस झाड पाणी लागतं, त्याला पाणी भरपूर लागतं, मोकळं पाणी सोडावं लागतं। कांद्याला जो पाणी म्हणजे पाण्याला जे पीक आहे ते पाण्याचे पीक आहे, त्याला पाण्याचे ताण पडू देत नाही पडत, त्याला नियमित हप्त्यातून 3 वेळा पाणी द्यावं लागतं आणि पाणी जर थोडं कमजोर पडले त्याला म्हणजे असं करपा रोग होतं। पाणी नियमित पाहिजे, त्याला पाण्याचंच पीक आहे, त्यामुळे आम्ही पाण्याची काळजी घेतो आणि त्याला निमणी टुपणी आहे चक्क मया करतो आम्ही, गवत होऊ देत नाही। हप्त्यातून म्हणजे 15 दिवसाच्या आड्या त्या महिन्याच्या आड्या 2-3 वेळा निमणी करतात। आज गावातले 30 ते 35 शेतकरी थोड्या बहुत क्षेत्रावर अळूची लागवड करतात। या शेतकऱ्यांनी गट केला असून ते एकमेकांना लागवडीपासून ते बाजारापर्यंत मोलाची मदत करतात। आमच्या गावाहून 30-35-40 लोक आहेत। हा व्यवसाय चालू आहे। कोणी जळगाव, अमळनेर, धुळं, आपलं रावेर, फैजपूर असं लांब बाजार डेली बाजार करतात आम्ही। आज दिलीप पाटील आपल्या कुटुंबियांसोबत अळूची शेती करतात। अळू लागवड, पाणी देणं, मशागत, पानं तोडणं आणि त्याची बाजारात विक्री करणं यासारखी कामं घरीच केली जातात। यासाठी वार्षिक एकरी 10,000 रुपयांचा खर्च येतो, तर वार्षिक सरासरी 90,000 ते लाख रुपयांचा नफा मिळतो। 1 एकर अळू लागवड असल्यास 8 दिवसांआड सुमारे 12,000 किंवा त्याहून अधिक पानं मिळतात। पानं खोडून त्याला योग्य देठ ठेवला जातो, त्यानंतर त्याची गोण तयार करून विक्रीस पाठवली जाते। बाजारात मोठ्या खरेदीदारांकडून शेकडा सरासरी 80 ते 100 रुपयांचा ठोक भाव मिळतो। शेतकरी हात विक्रीही करतात, प्रति 5 नगाला 10 रुपयांचा भाव मिळतो। आमची पत्र्याचं घर होतं तर सिमेंटचं घर बांधवलं। माझ्या मुलीचं लग्न झालं, गाडी घेतली। माझे पती खूप मेहनती आहे, खूप कष्ट करतात, मी पण त्याच्या मागे उभे राहते। आमचं सगळं व्यवस्थिशीर आहे। गावातले नवल महाजन हे देखील अळूची शेती करतायत। त्यांचा अळू शेतीबाबतचा अनुभव चांगला आहे। अळूच्या लागवडीसाठी ते देशी कंदाचा वापर करतात। लागवड करायला आम्हाला 10,000 रुपये खर्च अळूच्या पानाला लागतो। त्यानंतर 2 ते 2.5 महिन्यांनी आमचा माल काढणीत येतो। काढणी चालू असताना त्याला 1 दिवसाआड 500 रुपये मजुरी लागते। माल विकायला आम्ही होलसेल किरकोळ बाजारात बसतो व बाजारात बसल्यावर नगावर विकत असतो। याला आम्हाला प्रॉफिट जर
भाजीपाला जर कमी असला तर जास्त मिळतो, जर भाजीपालाची आवक वाढली तर थोडा कमी असतो. तरी सरासरी आम्हाला 150 रुपये शेकड्याने याचे प्रॉफिट मिळते. गावातले मधुकर महाजन हे देखील गेल्या काही वर्षांपासून अळूची शेती करतायत. त्यांना देखील अळू शेतीचा चांगला फायदा झालाय. आम्ही सुरुवातीला दुसरी शेती करत होतो. त्याच्यामध्ये आम्ही वांगे लावले, बरदाची ज्वारी पेरली, कापूस पेरला. त्याच्यावर रोगराई नेहमी येत असते आणि त्याच्यात केव्हा केव्हा चांगला नुकसान येत असतो, तोटा येत असतो. तर ते बंद केल्यापासून आम्ही आता पोतीचे पानं हे आम्ही 30-35 वर्षापासून करतो आहे. आज माझं वय काही बी झालं 55 वर्षाचं वय आहे. मी वयाच्या 20 वर्षापासून पोतीच्या पानांचा व्यवसाय आणि लावणी स्वतः करत असून बाजारात प्रॉफिट बरा मिळतो. ज्यावेळी स्थानिक बाजारात अळूचे भाव पडतात त्यावेळी हे शेतकरी गटानं आपला माल शेजारच्या गुजरात राज्यात विक्रीसाठी पाठवतात. त्यापासूनही त्यांना चांगला फायदा मिळतोय. ज्यावेळेला भाजीपाला नसतो त्यावेळेला आम्हाला तर भाव इथे पुष्कळ मिळतो आणि ज्या वेळेला इथे भाजीपाला वाढतो त्यावेळेस आम्ही गुजरातमध्ये किलोने नरेंद्रभाई पात्रावाला म्हणून आमचा व्यापारी आहे मोठा प्रख्यात गुजरातला बारडोलीवाला गुजराती म्हणून, त्याला आम्ही इथून 20 रुपये किलोने रेल्वे ट्रेनने हा माल पार्सल करतो व तो आम्हाला पैसे तसेच बँके थ्रू आमच्या खात्यावर देत असतो. बारदान सखे आम्ही माल त्याला विकतो व आम्हाला घरपटी पैसे येतात. गावातल्या एकनाथ पाटलांना देखील अळूच्या शेतीपासून चांगला फायदा झालाय. आज अनोरेच्या देशी कंदाच्या पानांची ख्याती 3 ते 4 तालुक्यांसह धुळे जिल्ह्यातही पसरली आहे. तसंच सुरतच्या बाजारातही त्यांची चांगली मागणी आहे. आमच्याकडे 5 एकर शेती आहे. आधी आम्ही त्याच्यात ज्वारी, गहू, कपाशी सर्व पिकं घेत होतो आणि निसर्गलहरी हवामान राहिल्यामुळे कधी गारपीट कधी वादळ त्याच्यामध्ये खूप लॉस आला. नंतर मग मी माझ्या मित्राच्या वतीनं त्यांनी सांगितलं आडूचे पानं लावा. नंतर ते लावले. त्याच्यामध्ये चांगला नफा मिळाला आम्हाला आणि कुटुंबाला सुद्धा तिथं काम मिळालं, उत्पन्न वगैरे भरपूर मिळालं आम्हाला. आणि सर्व आमच्या गावात जे 10-12 लोक आहेत ते पण हे व्यवसायाकडे वळले जातात. त्यांची पण परिस्थिती आता चांगली झाली आहे. कोणी शेती घेतली. गावातल्या दत्तू महाजन यांनी देखील अळूच्या शेतीमुळे शहरातली कंपनीतली नोकरी सोडून प्रगती साधली आहे. आज त्यांना देखील अळू शेतीमुळे दिशा मिळाली आहे. मला पूर्वी शेतीमध्ये आवड नव्हती. मी कंपनीमध्ये कामाला जात होतो. एका महिन्याला मला 3,000-4,000 रुपये मिळायचे. तर ते मला काही परवडत नव्हते. मग मी शेतीमध्ये लक्ष घेतलं आणि दिलीप पाटील यांच्यासोबत राहून आळूचे पानांची शेती केली. त्यामुळे मला कंपनीची आठवणही येत नाही आणि मला दर महिन्याला 20,000 ते 25,000 रुपये यामध्ये प्रॉफिट मिळते. पूर्वी माझ्याकडे शेती वगैरे नव्हतं, फक्त राहायला घर होतं. तर या व्यवसायापासून मी 10 ते 12 वर्षामध्ये 2 एकर शेती पण विकत घेतली, घरं वगैरे केले आणि आता माझं व्यवस्थित चालू आहे. आळूच्या पानांवर चांगले प्रॉफिट मिळते. आज अनोरेच्या 35 ते 40 अळू उत्पादकांनी अळू शेतीच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. एकमेकांच्या कामात ते मदत करतात. त्यामुळे त्यांना आपल्या नफ्यातलं सातत्य राखण्यात यश आलंय. त्यांच्याप्रमाणे वेगवेगळ्या पिकांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला उत्कर्ष साधणं शक्य असल्याचं अनोरेच्या अळू उत्पादकांनी दाखवून दिलंय. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव.